आज बनवूया साध्या सोप्या पद्धतीने खूप दिवस कुरकुरीत राहणारी लसुणी मसाला शेव। इथे मी घेतले आहे पाव किलो बेसन, या कपाने 2.5 कप। सोबतच लागणार आहे 20-25 लसूण पाकळ्या, 3 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून जिरा, 1 टीस्पून काळी मिरी, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून ओवा। आता ओवा, काळी मिरी आणि जिरं मिक्सरच्या भांड्यात टाकून जमेल तेवढी बारीक पूड करून घ्या। आता यातच लसूणच्या पाकळ्या टाकून एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि नंतर 4-5 चमचे पाणी टाकून मस्त वाटून घ्या आणि हे वाटण गाळणीने गाळून घ्या। बेसन नीट चाळून घ्या म्हणजे भिजवताना पिठात गुठळ्या होत नाहीत। यात टाकायचे कडकडीत गरम तेलाचे मोहन। सुरुवातीला बेसन चमच्याने आणि नंतर हाताने नीट मिक्स करा। यानंतर यात लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून पीठ एकदा नीट मिक्स करा। आता हे मसाल्याचं पाणी घालून बेसनात नीट एकदा मिक्स करून घ्या आणि थोडं थोडं पाणी टाकून शेवेचं पीठ तयार करा। पीठ खूप घट्ट नाही तर सैलसर भिजवा। याप्रमाणे थोडं थोडं तेल लावून गोळा एकसारखा करून घ्यायचा। आता जितकी बारीक शेव हवी ना त्या चकतीला आणि साच्याला तेलाने नीट ग्रीस करा आणि शेवेचा लांबट गोळा करून साच्यात भरून घ्या। तेलात पिठाचा गोळा टाकला तर तो लगेच वर यायला हवा इतके तेल गरम करा आणि याप्रमाणे तेलात शेव टाका। शेव टाकताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवा आणि नंतर मीडियम फ्लेम करून दोन्ही बाजूंनी शेव नीट तळून घ्या। तेलाचे बुडबुडे थांबले म्हणजे शेव झाली। ही लसुणी शेव चवीला तर छान लागतेच, पण अजिबात तेलकट होत नाही आणि खूप दिवस कुरकुरीत राहते। एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।